कमाल केलंय तुम्ही एकदम. हा ना. गरीब बिचारा माणूस आहे मी आता. बायकोच्या सगळ्या इच्छा पूर्ण कराव्याच लागतात. पण जेव्हा माझी लेक येईल ना हं. तेव्हा ती या गरीब बापाला स्वतःच्या हाताने ऑमलेट बनवून खाऊ घालेल. काय हा. हा, आई तुम्ही बसा ना. यांनी खूप छान ऑमलेट्स केले, तुम्ही पण ट्राय करा. ते सगळं नंतर मला आधी सांगा, हे काय आहे? तुमच्या डायरीत हे सगळं का लिहिलंय? सरोगसीशी तुमचा काय संबंध? काय रे? आई मी कधीपासून विचार करते की तुम्हाला सांगून टाकावं. काय सांगायचं होतं? हेच की हेच की आनंद निवास मधल्या एका मुलीला सरोगसी करायची. तुला आठवतंय का? चित्राला करायची आहे सरोगसी. मी आणि नंदिनीने जिचं कन्यादान केलं होतं. हो हो, चित्रा आठवली मला. तिचं तर लग्न आत्ताच झालंय ना. हो. मग लगेच त्यांना मूल हवंय. होत नसेल तर थोडं थांबायचं ना. जरा संसार एन्जॉय करायचा नसतो का रे तुम्हाला? काय बाई, तुमचा ना उलटाच ट्रेंड चाललाय. तुझा काहीतरी गैरसमज होतोय अगं. चित्राला मूल नकोच आहे. ती कुणासाठी तरी सरोगसी करणार आहे. काय? म्हणजे तिच्या वहिनीला 9 वर्ष झाली, मूल होत नाही म्हणून. बापरे. अच्छा अच्छा, म्हणून तुम्ही हे नियम लिहिताय का? आई मी काय म्हणतोय आता, विषय निघालाच आहे तर विचार. तुझ्या दोन्ही समजा म्हणजे तुझ्या दोन्ही सुनांपैकी एकीला मूल झालं नसतं. काय उगाच बोलतोस? समजा म्हणतोय आता तर काय आहेच. जर दोघींपैकी एकीला मूल झालं नसतं आणि तिने जर सरोगसी करायचा निर्णय घेतला असता तर तुझी काय रिएक्शन? काय बरं वाटतंय देशमुख, काय सांगू. खरंच खूप दुखत होते कांदे माझे. सगळंच कसं कळतं तुम्हाला? अरे हे ऐकून जरा चांगलं वाटलं तुमच्याकडून. म्हणजे एक मिनिट, मी काय कौतुक करत नाही तुमचं. कौतुक करता ना, कौतुक करता, टोमणे मारता. मागचा महिनाभर नाही का तुम्ही हेच म्हणत होता, प्रेग्नन्सीच्या बाबतीत तुम्हाला काय कळणार आहे, तुम्हाला काय कळणार आहे, तुम्हाला काय कळणार आहे. पण एक लक्षात ठेवा, आमच्या पोटात बाळ नसलं ना तरी प्रेग्नन्सीच्या बाबतीत सगळं कळतं आम्हाला. अच्छा,